महाड चौदार तळे सत्याग्रहाचा 99वा वर्धापन दिन आहे आणि आज माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जे चौदार तळे आहे त्या चौदार तळ्याच्या पाण्याचं स्वच्छतीकरण आणि त्या सौंदर्यीकरणाच्या कामाचा शुभारंभ जो आहे आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे. संजय शिरसाट आपले सामाजिक न्याय खात्याचे मंत्री आहे, त्यांच्या वतीनं हा कार्यक्रमाची आज होता आणि या ठिकाणी चौदार तळ्याचं अस्तित्व होणारच आहे. क्रांतीभूमीच्या बाजूला जी एक 25-30 एकर जमीन आहे ही जमीन सरकारने अक्वायर करावी आणि त्या ठिकाणी भव्य असं स्मारक उभं करावं अशा पद्धतीची मागणी आमची आहे. अनेक कार्यकर्त्यांचं म्हणणं असं आहे की याच्यासाठी एक प्राधिकरण करावं आणि त्या प्राधिकरणाच्या अंतर्गत त्याचं जे डेव्हलपमेंट आहे ते डेव्हलपमेंट करावं अशी एक मागणी आहे. त्यानंतर मग माझ्याकडे एखादा प्रस्ताव असा आलेला आहे की जवळजवळ 1000 कोटीचा त्याच्यामध्ये एक 200 एकर जमिनीवरती एक मोठं स्मारक उभं करावं अशी मागणी आहे. आता 200 एकर जमीन काय इथं जवळपास मिळणं थोडं अवघड आहे. एवढी जमीन मिळेल त्या ठिकाणी ही जी भीमसृष्टी आहे भीमसृष्टी उभी करण्याच्या संबंधामध्ये गोगावलेजींनी सुद्धा आपली भूमिका मांडलेली आहे. त्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांनी जो सत्याग्रह केलेला होता हा सत्याग्रह पाण्यासाठी नव्हता. आज मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की त्यांना पाणी प्यायला मिळत नव्हतं असं नाही, पण आम्हाला आमचा हक्क मिळाला पाहिजे, स्वाभिमानाने आम्हाला गावात जगता आलं पाहिजे आणि म्हणून सत्याग्रह झालेला होता. तर आता पुढच्या वर्षी त्याला 100 वर्ष पूर्ण होत आहे. वर्षभरामध्ये त्याचा एक मोठा आराखडा तयार करावा आणि भव्य दिव्य असं स्मारक उभं व्हावं अशा पद्धतीची भूमिका आमच्या सगळ्या आंबेडकरी जनतेची आहे आणि महाराष्ट्र सरकारच्या वतीनं त्याला मोठं योगदान द्यावं अशी आमची मागणी आहे. त्यानंतर केंद्र सरकारच्या वतीनंही कल्चरल मिनिस्ट्री आहे त्यांच्या वतीनंही काय रक्कम आपल्याला मिळू शकते का त्याचाही प्रयत्न मी दिल्लीतून करणार आहे. त्यामुळं एक भव्य दिव्य असं स्मारक उभं राहावं अशा पद्धतीचा आमचा प्रयत्न आहे. नाराजी आहे, परंतु आता एक तर आमचा मित्र पक्ष आहे. आमचा पक्ष हा एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि जी राष्ट्रवादी किंवा काँग्रेस पार्टी आहे त्यांच्या तुलनेमध्ये आमच्या पक्षाची ताकद तेवढी नाही. पण आमच्या पक्षाची ताकद जरी लिमिटेड असली तरी निवडून आणण्यामध्ये रिपब्लिकन पक्षाचा मोठा वाटा असतो. त्यामध्ये आमच्या कार्यकर्त्यांना वाटा मिळत नाही आहे. तर बीजेपीमध्ये एवढी गर्दी झालेली आहे की त्यांना ते तिकीट देणं थोडं अशक्य झालेलं आहे. तरी रिपब्लिकन पक्षाचा विचार होणं अत्यंत आवश्यक आहे. रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांची नाराजी असू नये आणि मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलेलं आहे की रिपब्लिकन पक्षाला एक MLC 1 किंवा 2 अध्यक्षपद महामंडळाची आणि ते 40-50 जे महामंडळाचे सदस्य आहे ते देण्याच्या संबंधामध्ये आश्वासन दिलेलं आहे. आता इलेक्शन संपलेले आहेत त्यामुळं लवकरात लवकर महामंडळाची स्थापना करावी. त्यामध्ये सगळ्या आमच्या मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांना संधी द्यावी अशी आमची मागणी आहे आणि मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलेलं आहे की नक्की यावेळेला रिपब्लिकन पक्षावर नक्की जागा वाटपात अन्याय झालेला आहे, पण सत्तेच्या भागीदारीमध्ये नक्की आम्ही त्यांचा विचार करू असे म्हणालेले आहेत. त्याप्रमाणे नक्की कार्यकर्त्यांना संधी मिळणार आहे. सध्या खरात